समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान 2025 अभ्यासासाठी आमच्या शाळेतील 2 विद्यार्थी ऋतुजा परमेश्वर कात्रे व रितेश गणपत माळी या दोघांची निवड झालेली आहे। जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांपैकी आमच्या शाळेचे 2 विद्यार्थी या अभ्यास सहलीसाठी जाणार आहेत। तर या विद्यार्थ्याची या सहलीसाठी या ठिकाणी निवड झाली असल्यामुळे दोन्ही प्रशालेतर्फे आणि सर्व शिक्षक वृंदांतर्फे या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, सत्कार करण्यात येत आहे। औसा तालुक्यातील बहादा जिल्हा परिषद प्रशाला आणि बहादा कन्या प्रशाला या शाळा खरं तर सतत आपल्या गुणामुळे राज्यभर चर्चेत असतात। कला असो, क्रीडा असो आणि सांस्कृतिक कार्यक्रम असो, या प्रशालेने आतापर्यंत राज्यस्तरावर विविध कला गुणामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि आजच्या ह्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण खरं तर शिक्षकांची 2 शब्द बोलणार आहोत। सर्वप्रथम मी नागापुरे सरांना या सर्व प्रशालेतर्फे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। सर, नेमकं काय बोलाल या निवडीबद्दल? राष्ट्रीय आविष्कार अभियान हा समग्र शिक्षा अभियानाचा एक उपक्रम आहे की ज्या अंतर्गत जिल्ह्यामधले जे काही विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा मुख्यमंत्री माझी समृद्ध शाळा या योजनेमध्ये की जिल्ह्यामध्ये गुणानुक्रमे 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या आलेल्या ज्या काही शाळा आहेत अशा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची एक अभ्यास सहल जिल्हा परिषदेमार्फत आयोजित केलेली आहे। या सहलीसाठी जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थी आहेत। तर या 67 पैकी 2 विद्यार्थी हे आमच्या बहादा प्रशालेची निवड झालेली आहे। हे विद्यार्थी आज आणि आजपासून दिनांक 15 ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये मुंबई आणि पुण्यामधील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना भेट देऊन त्या ठिकाणी ते अभ्यास करणार आहेत। पाटील सर, या सहलीबद्दल आपले मत? आमच्या जिल्हा परिषद प्रशाला आणि कन्या प्रशाला या दोन्ही शाळेमध्ये शिक्षकांनी सातत्याने वर्षभर अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आनंददायी वातावरण देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। जिल्हा परिषदेने यावर्षी हा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्थांना भेट देऊन त्यांचा अभ्यास करण्यासाठीची ही संधी दिलेली आहे आणि या संधीमध्ये आमच्या दोन्ही प्रशालेच्या एक विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला। त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीने आणि आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे आभारी व्यक्त करतो। यानंतर आपण भेटणार आहोत या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गुरु मॅडम, या विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड झाली। खरं तर ग्रामीण भागामधील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची एवढ्या स्पर्धेच्या युगात अशा सहलीसाठी निवड होते, तुम्ही याकडे कशा दृष्टीने बघता? मी सर्वप्रथम जिल्हा परिषद लातूर या सर्व टीमचे खूप अभिनंदन करते, कारण माझी शाळा बहादा प्रशाला म्हणजे जिल्हा परिषद आदर्श शाळेचं नामांकन माझ्या शाळेला मिळालेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुद्धा नामांकन या शाळेला मिळालेलं असल्यामुळं ही शाळा अगदी महाराष्ट्रामध्ये जगभर प्रसिद्धच आहे। त्याचबरोबर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय आविष्कार सहलीद्वारे इतकं सुंदर म्हणजे नियोजन जिल्हा परिषदेनं केलेलं असल्यामुळे खूप मनस्वी त्यांचे अभिनंदन करते। दुसरी गोष्ट, आमच्या शाळेतील संपूर्ण टीम, मग अगदी पाटील सर असतील, नागापुरे सर असतील, शने मॅडम असतील, केंद्रे मॅडम असतील, किशोर जगताप सर असतील, प्रमोद माळी सर असतील किंवा रायते सर असतील, म्हणजे संपूर्ण आनंदवार सर असतील, संपूर्ण टीम इतकी उत्कृष्ट आहे की प्रत्येक उपक्रमामध्ये राज्यापर्यंत विद्यार्थी नेण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात। अगदी गणिताचे असतील, विज्ञानचे असतील, प्रयोग भाषा विषयाचे असतील, नाटक स्पर्धा असतील, म्हणजे अशी एकही स्पर्धा नाही की माझ्या बहादा शाळेतील विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये समावेशित नाही। प्रत्येक स्तरावरती प्रत्येक उपक्रमात या ग्रामीण भागातील विद्यार्थी सहभागी होतात आणि अगदी यश मिळवतात। या संपूर्ण यशाचं श्रेय माझ्या पूर्ण स्टाफला देते, कारण अकेला चना भात हो नाही सकता या म्हणीप्रमाणे माझा पूर्ण स्टाफ वेल एज्युकेटेड आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट राज्य पुरस्कार प्राप्त आहे, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक असल्यामुळं या विद्यार्थ्यांना अगदी खूप मेहनत घेऊन तळमळीनं राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि माझे विद्यार्थी सुद्धा
म्हणजे इतके उत्कृष्ट आहेत की प्रत्येक उपक्रमामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये ते भाग घेतात, खूप मेहनत करतात. कारण आमच्या भागामधील आता काल परवाच एम्समधून विशाल फरताळे हा विद्यार्थी यशस्वी झाला आहे. आणि मग जीपणे वेळोवेळी जी काही आम्हाला संधी दिलेली असते त्या संधीचं सोनं करण्याची कमाल माझ्या स्टाफमध्ये आहे, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि त्याच्यामुळेच हे सर्व श्रेय माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे मी अनमोलजी सागर असतील, माननीय शिक्षणाधिकारी फुटाणे मॅडम असतील, माननीय शिक्षणाधिकारी नापरी साहेब असतील, डाएटची पूर्ण टीम असेल, गट शिक्षणाधिकारी कार्यालय असेल आणि माझा दोन्ही स्टाफ असेल, भादा पूर्ण टीम, विद्यार्थी, या सर्व श्रेय यांना जातं. धन्यवाद. खरं तर आजची स्पर्धा शिक्षणाच्या बाबतीत एवढी विद्यार्थ्यांना अशी जीवघेणी चालली आहे. त्या स्पर्धेच्या जगामध्ये सुद्धा खाजगी शाळाच्या मानानं जिल्हा परिषद प्रशाला भादा ही अशी एक शाळा आहे की या शाळेमधून एक विद्यार्थी भारतातल्या प्रसिद्ध अशा 4 वैद्यकीय प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले एम्सपैकी भोपाळमधून एक विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर म्हणून आता या ठिकाणी समाजसेवेसाठी बाहेर आलेला आहे. याच प्रशालेचे 2 विद्यार्थी PSI म्हणून नुकतेच बाहेर आलेले आहेत. अशा या पद्धतीनं या शाळेची गुणवत्ता ही राज्यभर सतत प्रसिद्ध आहे. आणि आज निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा संपूर्ण गावकऱ्यांतर्फे आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. तुमची या सहलीसाठी निवड झाली, काय वाटतं तुम्हाला नेमकं? समग्र शिक्षण अभियानात अंतर्गत माझे नाव मारुती शिंपत. राज्याअंतर्गत व राज्याबाहेर ही सहल जात आहे. तरी मी समग्र शिक्षण अभियानाचे व माझ्या शाळेचे खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ऋतुजा परमेश्वर कात्रे. समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक सहलीसाठी माझी निवड झाली त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आनंदवार सर यांचे मी आभार व्यक्त करते आणि या शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. तरी या सहलीसाठी सर्व भादा ग्रामस्थांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा.